26 नोव्हेंबर 1950 रोजी आपलं संविधान अस्तित्वात आलं आणि या संविधानाचं जे प्रियांबल आहे त्याच्यामध्येच सर्व भारतीयांना एक समानता आणि संधीची समानता असेल, व्यवसायाचं स्वातंत्र्य असेल, या सगळ्या ज्या आहेत त्या बहाल करण्यात आल्या आणि त्या संविधानाचाच आदरपूर्वक स्वीकार करून आज भारतीय स्वातंत्र्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू असलेली आपल्याला पाहायला दिसते। या संविधानाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देते आणि संविधानाचं तंतोतंत पालन करण्यासाठी हे संविधान प्रत्येकाने अंगीकृत करावं। आपल्या आत्म्यासारखं जितकं आपण आत्म्याला महत्त्व देतो तसंच हा भारतीय स्वातंत्र्याचा आत्मा आहे आणि भारतीय स्वातंत्र्याचा हा आत्मा अबाधित राहिला पाहिजे, या दृष्टीने सर्वांनी संविधानाचं पालन करावं। मी सर्वांना संविधान दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देते। भारतीय संविधानाला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त शासनातर्फे आणि सामाजिक न्याय विभागामार्फत हर घर संविधान हा उपक्रम आम्ही राबवित आहोत, जेणेकरून प्रत्येक व्यक्तींपर्यंत संविधानाचं महत्त्व कळेल, त्यांना समजून येईल आणि सर्व नागरिक यात जागरूक होतील, यासाठीच हा अभियान आहे। त्याची आज पहिला दिवस 26 नोव्हेंबर, तर आम्ही इथं रॅली काढत आहोत। विद्यार्थ्यांमार्फत ही जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे। सर्व घरांमध्ये संविधान पोहोचेल आणि निश्चितच आम्ही आणखीन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू। सर्वांना शुभेच्छा देतो, थांबतो। आज भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत। या 75 वर्षानिमित्त 75 हे वर्ष महाराष्ट्र शासनानं अमृत महोत्सवी वर्ष संविधानाचं म्हणून घोषित केलेलं आहे। त्यानिमित्ताने घर घर संविधान हे अभियान या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने साजरं करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने त्याचाच एक भाग म्हणून आज विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संविधानाची जनजागृती सामाजिक न्याय विभाग लातूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे। सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। घर घर संविधान या अभियानांतर्गत आज संविधान दिनाच्या निमित्तानं हा जो संविधानाचा जागर चाललेला आहे खऱ्या अर्थानं अत्यंत उपयुक्त आहे। लहान मुलांच्यामध्ये आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये संविधानाबद्दल जागृती निर्माण करणं हे खऱ्या राष्ट्र उभारणीचं प्रतीक आहे आणि ते निश्चित येणाऱ्या काळामध्ये होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आम्ही भारताचे लोक ही संविधानाची भूमिका जनमानसामध्ये सातत्यानं रुजावी अशी अपेक्षा व्यक्त करून संविधान दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा देतो। नमस्कार। खरं म्हणजे जगामध्ये सगळ्यात सर्वोत्कृष्ट अशी घटना आपल्या भारताला डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली आहे आणि त्याचं प्रियांबल देखील आपल्या 50% लोकांना नीटचं माहीत नाही, ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि या शासनाच्या अभियानाचा भाग म्हणून हा जो संदेश आहे तो सर्व माणसापर्यंत, सर्व घरापर्यंत पोहोचणं हेच खरं म्हणजे आंबेडकरांचं स्मरणात राहील असं त्यांचं जे काम आहे ते लोकाभिमुख करण्याचा हा संकल्प आहे। तो संकल्प नक्कीच सिद्ध जाईल आणि संविधान सगळ्यांच्या मनामध्ये, सगळ्यांच्या घरामध्ये पोहोचेल। हा शासनाच्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो। मित्रांनो, या देशामध्ये समता, बद्धता, न्याय देण्याचं काम जर कोण केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि आपण त्यांच्याच संविधानामुळे आज आपण भारतीय सुखासमाधानानं प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत। म्हणून आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आता माझे देवसडवार साहेब, उपायुक्त चिकुर्ते साहेब, सर्व माझे दलित मित्र, डॉक्टर भातंबरेकर साहेब आणि कलेक्टर मॅडम या ठिकाणी आल्या, शुभेच्छा दिल्या। मित्रांनो, प्रत्येक भारतीयांना घटनेचं पावित्र्य आणि घटना काय आहे, घटनेमध्ये काय तरतूद केलेलं आहे हे समजून घेण्याची सध्या काळाची गरज आहे। कारण आपली प्रगती संविधानावरच अवलंबून आहे आणि समता, बंधुता, न्याय आणि मूलभूत हक्क हे जोपर्यंत भारतीयांना समजत नाहीत तोपर्यंत घटनेची अंमलबजावणी योग्य झाली असं होत नाही।